एक बार जिसने थोड़ी सी पी ली होश हो गया झूम 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 दारू खूप वाईट गोष्ट आहे. खूप वाईट गोष्ट आहे दारू. मी कधीच दारू पीत. अरे बोलतो खरं, आई शपथ दारू पीत नाही. सध्या तर मी दारू पीत नाही रे, पण कोणी एवढीशी पण पाजली किंवा किती पण पाजली आपल्याला एवढीशी पण नाही चढत. काढते का रे? हा हा. अरे आभ्या, आज बाटल्या कमी पडल्या का रे? कमी पडले बाटल्या. अरे घेऊन येऊ की मग. अरे आपण तर पुन्हा इथे झालो रे. संपली रे. हं? मला हा? एक सिक्रेट बाटल माहितीये. सिक्रेट बॉटल नाही ना. रेड बॉटल. कुठे? सिक्रेट बाटली ना. नाही. सिक्रेट बॉटल. अरे किती पिशील रे. माझी बॉटल खाली गेली त्या. तू माझी बॉटल खाली गेली. माझी बॉटल बिचे हरामखोर. माझी बॉटल. अरे आभ्या, हा? काय केलं हे? काय केलं हे? अबे याचं रगत निघत रगत. चला दवाखान्यात नेऊया. चला चला. उठला. कुठे डॉक्टर? कुठे डॉक्टर? ए आभ्या, अरे डॉक्टर कुठे? डॉक्टर. अरे झोप ना तिकडं. अरे तुम्ही थांबून घ्या. थांबा, इथे एक पेशंटला तपासतो. नाही. थांबा जरा. आओ. अरे थांबून घ्या. नाही माझा मित्र आहे, बिमार आहे. अरे. माझा मित्र आहे, बिमार आहे. अरे 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 अरे, काय केलं तुम्ही हे? भांडणं करता तुम्ही, दारू पिता तुम्ही आणि माता या भल्या माणसाला एकीकडे डॉक्टरांना देवाचे स्थान देता आणि दुसरीकडे अशी निर्घृण मारहाण करता. अरे तुझ्याच मित्राला वाचवायचा प्रयत्न करत होता ना रे तो. लाज वाटली पाहिजे तुला, लाज. सारी उम्र हम मर मर के जीते, पल तो अब हमें जीने दो। हे असंच होतं एका डॉक्टराबरोबर जेव्हा जेव्हा तो अशा सिरियस पेशंटला तपासत असतो. अरे एक डॉक्टर कॅज्युअल्टी मध्ये राहतो. अरे त्याला कित्येक पेशंट बघावे लागतात आणि तुम्ही त्याची अशी मारहाण करतात. अरे एमबीबीएस करताना किंवा एमबीबीएस झाल्यावर एक डॉक्टर शपथ घेतो की ती 24 तास तो पेशंट साठी उपलब्ध राहील. भलेही काही असो, कितीही त्याला तणाव असो, कितीही त्रास असो, तरी
तो त्या पेशंटसाठी तिकडे उपलब्ध राहील आणि तुम्ही त्याची अशी मारहाण करतात. अरे MBBS ला लागताना एका डॉक्टरला 12वी नंतर CET नावाची ही परीक्षा द्यावी लागते. अरे त्या परीक्षेसाठी त्याला आपलं जेवण आपलं सगळं काही सोडून त्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याचे मित्र फिरायला जातात, पिक्चरला जातात, खेळायला जातात, पण तो दिवस रात्र आई वडिलांपासून दूर राहून फक्त आणि फक्त तुमच्यासाठी अभ्यास करतो आणि MBBS ला लागतो. MBBS ला आल्यावर त्याचं एवढंच म्हणणं असतं, चला आता MBBS ला आलोय, आता 5.5 वर्षात मस्त डॉक्टर बनू, आई वडिलांचं नाव रोशन करू. पण काय इथे आल्यावर त्याला कळतं की 5.5 वर्ष काय असतात. अरे तो त्याची झोप, त्याची तहान, त्याची भूक, तो सगळं विसरून फक्त अभ्यास करत असतो. का? कारण त्याला फक्त तुमची सेवा करायची असते, तुमच्यासाठी झिजायचं असतं आणि तुम्ही त्याला असं मारतात. अरे त्या डॉक्टरला MBBS करताना त्याचा वडील कर्जबाजारी होतात, आई वडील पण तेवढीच मेहनत करतात आणि शेवटी तो डॉक्टर झाला तर अशा वेळेस तुमच्यासारखे लोक त्याला येऊन मारतात. अरे या दिवस बघण्यासाठी मी काय डॉक्टर झालो होतो का? घाबरू नको मित्रा, मी पण एक सायकॅट्रिस्ट आहे. मला माहिती आहे की डॉक्टरांना काय प्रॉब्लेमना फेस करावं लागतं. कॅज्युअल्टी मध्ये जेव्हा एक डॉक्टर रात्री 2 वाजता काम करत असतो तेव्हा त्याच्या समोर एक रुग्ण असतो आणि 50 पेशंट असतात. त्या 50 मधले 5-15 प्यालेले असतात आणि बाकीचे बाजूला गोळा होऊन उभे राहतात. अशा पद्धतीत त्याने संवाद साधायचा तरी कुणाशी? आणि वर तोंड उचलून तुम्ही म्हणता की डॉक्टर संवाद साधत नाही. अरे जेव्हा पेशंट येतो तेव्हा बाकीचे लोक म्हणतात की हा माझा मामा आहे याच्याशी बोला, हा माझा काका आहे याच्याशी बोला, हा माझा आजय दूरच्या गावाहून आलेले याच्याशी बोला. आणि कोणतरी फोन घेऊन येतं मधातच बोलतं की हा माझा मोबाईल आहे, माझ्या गावाच्या डॉक्टरला बोलून घ्यायचं असते, त्याला लय शायना कळतं. म्हणजे गोष्ट अशी आहे की डॉक्टरला शांतपणे काम करू द्यायचं नाही. अरे जेव्हा ज्युनियर डॉक्टर ओपीडीत असतो ना तेव्हा त्याला सिनियरची सल्ला करून ट्रीटमेंट करावी लागते आणि त्याच्यानंतर तो ट्रीटमेंट करतो. आणि तुम्ही येता तिथे बोलता आणि त्याला मारहाण करता, त्याचे डोळे फोडता. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला या गोष्टीच्या, लाजा. जेव्हा 8 महिने एका ज्युनियर डॉक्टरला पगार भेटत नाही, जेव्हा 8 महिने एका ज्युनियर डॉक्टरला पगार भेटत नाही तेव्हा त्याची काय हालत असते ही त्या ज्युनियर डॉक्टरला विचारा ना. अरे साधी एक पेन घ्यायला पैसे नसतात, याला त्याला उधार मागावे लागतात. तुम्हाला माहिती आहे जेव्हा पेशंट ओपीडीत येतो तेव्हा डॉक्टर त्याचं सर्वस्व सोडून, सगळे कामं सोडून त्याच्या हिताकरिता लढतो. पण तुम्ही त्याला असं करता. हे जर असंच चालत राहिलं तर एक दिवस डॉक्टर उपचार करणं बंद करतील, याचा सगळा परिणाम सरकारला आणि पेशंटला भोगावा लागेल. जाऊ नकोस, जाऊ नकोस. त्यानंतर तुला या सगळ्यांची लढायला हवं, कारण की 2 पेशंट म्हणजे जीवासारखे असतात, त्यांच्यासाठी तुला जगावं लागेल. सिच्युएशन होऊन चालणार नाही. हो मित्रा, तुझं म्हणणं बरोबर आहे. त्या 2 लोकांसाठी मी एवढ्या लोकांचं नुकसान नाही करू शकत आणि डॉक्टर कधीही त्याची प्रॅक्टिस करणं सोडू शकत नाही.